सोलापूर शहरातील होडगी रोड येथील नव्या विमानतळाचे काम पूर्ण होऊन लवकरच उद्घाटन होऊन विमान वाहतुकीस सुरुवात होणार आहे। त्यामुळे या ठिकाणी तात्काळ नवीन पोलीस ठाण्याची निर्मिती करणे आवश्यक असून त्या दृष्टीने तात्काळ कारवाई व्हावी अशा आशयाचे निवेदन संभाजी ब्रिगेडच्या वतीने पोलीस आयुक्त एम राजकुमार यांना देण्यात आले। होडगी रोडवरील विमानतळाचा प्रश्न मार्गी लागला असून लवकरच याचे उद्घाटन होणार आहे। या भागातील वाढती वसाहत आणि लोकसंख्या विचारात घेता सोलापूर विमानतळासाठी स्वतंत्र नवीन पोलीस ठाणे होणे आवश्यक आहे। त्यामुळे या ठिकाणी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी आणि हद्दवाढ झाल्यामुळे या परिसरात अनेक नवीन वसाहती वाढल्या असून लोकसंख्येच्या प्रमाणात वाढ झाली आहे। विजापूर नाका पोलीस ठाणे आणि एमआयडीसी पोलीस ठाणे हे अंतर जास्त असल्याने नागरिकांच्या दृष्टीने गैरसोयीचे होत असून या भागात नागरिकांसाठी जवळची पोलीस ठाणे होणे अत्यंत गरजेचे आहे। त्यामुळे दोन्ही पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताणही कमी होण्यास हातभार लागणार आहे। सिव्हिल हॉस्पिटलच्या धर्तीवर नवीन गुरुनानक चौकातील नवजात शिशु व महिला हॉस्पिटल येथे पोलीस चौकीची अत्यंत आवश्यकता असून एमएलसी साठी नागरिकांना सिव्हिल हॉस्पिटल येथे ये जावे लागत आहे। त्यामुळे त्यांचा वेळ आणि गैरसोय होत असून तात्काळ या ठिकाणी सुद्धा पोलीस चौकी होऊन पोलीस कर्मचाऱ्यांची नेमणूक करणे आवश्यक आहे। तरी सदर नागरिकांच्या मागणीची व संभाजी ब्रिगेडच्या निवेदनाची दखल घेऊन तात्काळ वरील ठिकाणी पोलीस ठाणे आणि नूतन सिव्हिल हॉस्पिटलमध्ये पोलीस चौकी तात्काळ सुरू करण्याची मागणी संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आली आहे। यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्रातील श्याम कदम, जिल्हाध्यक्ष संभाजी भोसले, महिला शहराध्यक्ष मोनाली धुमाळ, मनीषा कोळी, संभाजी ब्रिगेड शहराध्यक्ष शिरीष जगदाळे, कार्याध्यक्ष अरविंद शेळके, सीताराम बाबर, बबन डिंगणे, फिरोज सय्यद, सागर ओहाळ आदी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।